गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो दुपारचे वाजले आहेत 2. थोडासा आवाज येत असेल इकडे, कारण इकडे ते काय म्हणतात शिफ्टिंग सुरू आहे, त्यामुळे अन्वीला झोपवलं मी आज लवकरच, जवळपास 1:30 वाजेस. पण ती कसं जोपर्यंत वेळ होत नाही तिची झोपायची तोपर्यंत ती झोपायलाच नाही बघत. आज हेअर वॉश केलं होतं, हेअर वॉशही केलं, त्याच्यानंतर आज कंडिशनर पण यूज केलं. मला असं वाटतं ना यावेळेला मोहरी हिना लावली, तर मोहरी हिनाने थोडे केसांना रफ होतात, तर मयुरी जर लावलं ना तर थोडं सॉफ्ट राहतं असं वाटतं. यावेळेला खूप रफ वाटले मला केस मेहंदी लावल्यानंतर. नाहीतर जनरली मला कंडिशनर लावायची वेळ नाही येत कधीच. यावेळेला फर्स्ट टाईम असं झालं की मी मेहंदी लावली आणि केस खूप रफ झाले आणि कंडिशनर पण यूज करावं लागलं सोबतच शॅम्पू केल्यानंतर. नाहीतर मी जनरली नाही करत जोपर्यंत गरज नाही वाटत, म्हणजे जोपर्यंत असं वाटत नाही की केस डॅमेज होण्याच्या मार्गावर, तोपर्यंत मी म्हणजे कंटिन्यूशनमध्ये किंवा नेहमीच कंडिशनर नाही यूज करत. जेव्हा गरज वाटते तेव्हाच यूज करते. सो इथे अन्वीचं दूध गरम करते, कारण आत्ता जर गरम करेल तर 1 तासात थंड होऊन जाईल आणि मला बॉटलमध्ये भरून घेऊन जाता येईल ट्रॅव्हलिंगमध्ये. निघू आम्ही जवळपास 1-1.5 तासांनी आणि चाललो आम्ही आज गावाकडे. कारण उद्या आहे, जसं मागे एका लॉगमध्ये बोलली होती की उद्या आहे सेलिब्रेशन. तर ते सगळी पॅकिंग झाली आहे, ऑलमोस्ट सगळंच केलं, फक्त अन्वीच्या आता बॉटल्स उकळून घेतले होते. सो इथे ही एक बॅग, जनरली मी ही बॅग प्रत्येक वेळेला नेते. माझं सामान जरी कमी असलं ना, ह्या एक सिंगल बॅगमध्ये घातलं ना तरी होऊन जातो. इथं घरचे कपडे घातले आणि इथे अन्वीचं डायपर्स, त्याच्यानंतर स्ट्रेटनर टाकला जर लागलंच तर, आणि हा ज्वेलरीचा बॉक्स. ॲक्च्युली त्या मोठ्या बॅगमध्ये जात नव्हतं, सो याला सेपरेट टाकलं. मोस्टली यावेळेस मला वाटते गोल्डन ज्वेलरी लागणारच नाही, असं स्टोनमध्येच आणि सिल्वरमध्येच लागेल, म्हणून तेच टाकली. आज ॲटमॉस्फिअर थोडंसं चेंज दिसत आहे, असं वाटतं पाऊस येईल की. आम्ही जाणार आता पवनी मार्गे, कारण तो जो मार्ग पडतो ना तो खूप एकदम व्यवस्थित आहे आणि रोड पण चांगले आहेत. दुसरी गोष्ट ट्रॅफिक कमी असते, त्याच्यामुळे लवकर 2 ते 2.5 तासात पोहोचणं होतं. भंडारा मार्गे जर गेलं ना, आता प्रॉब्लेम एवढा की तिथं कामं सुरू आहेत. भंडारा, त्याच्यानंतर लाखनी, आणि समोर पण कंटिन्यू त्या रोडने, मेन रोडने कंटिन्यू कामं सुरू आहेत. सगळं जिकडे तिकडे सामान पडून आहे, सगळं आतमध्ये टाकून दिलं, कारण काय सांगता नाहीत. गेल्यानंतर मागे असंच झालं होतं, पूर्ण वातावरण खराब झालं, पूर्ण धूळ उडत आहे सगळीकडे असं. आणि उठली आहे झोपून, असं वादळ आलं की तिला खूप भीती वाटते. आणि हे काय करताय तू? नाही काढू आता, जायचं आहे आपल्याला. कुठे चाललो आपण? कुठे चाललो आपण? कशासाठी चाललो अन्वी? आपण कशासाठी चाललो अन्वी? इथेच असू दे.
ओ बापा 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 समजेन ना थोडा वेळ करेल मग नाही करत बाबा रोज पण सायंकाळी सायंकाळी करा 2 दिवसांनी येऊन जायला पाहिजे होता कुठे लहान आहे पिल्ला आहे वेगळाच आहे ना पण म्हणजे पिल्ले आहेत सकाळी पण आपल्याला दिसलं पण बीबी तो बीबी बघ लासा हा दांड्याकडे काय झालं नाही पण सांगता नाही येत ना लक्ष राहिल्यावर उडून नाही म्हणजे असा चिपकून साप म्हणजे आसुड्या कागजे व्हायच्यात पाहिलं बाबा आसुड्या कागजे हडी निघला होता तो सगळा खतरनाक होता तसं नको पकडू तू अन्वी तेवढी सकाळी पकडू मेलाय थांब बाबा नाही आपल्या हवा जिवंत आहे अन्वी इथून काठायची आहे ना हो आला असेल आता पण जाडतेस का नाही तिकडे फेक भिंतीच्या मारून टाकत त्या बाजूला फेकून दे तिकडे बस काय करून येते